नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी. तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुलाची शिरोली इथून शाहिद सनदेला अटक करण्यात आली. तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केले. शाहिद सनदेकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ आहे. पोलिसांना संशय. शाहिदचा मित्र शाहरुख मात्र फरार आहे. पोलिसांकडून शोध घेतला जातोय. कारवाई करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडूनही पोलिसांकडे मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून. अमर, तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार आहे, काय अधिक माहिती? अंकिता, गेल्या काही दिवसापासून हा प्रकार उघडकीस येत होता, परंतु स्थानिक लोकांनी जे गावातील लोकांनी असतील किंवा सामंजस्याने हा प्रकार थांबवला होता. यामध्ये प्रशासनाची मोठी चूक आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी कोल्हापूर शहरातील एका पोलीस स्थानकामध्ये झिरो FIR झाली. म्हणजे झिरो म्हणजे ही FIR इथं तक्रार करण्यात आली आणि ती वर्ग त्या गावातील पोलीस स्टेशनला करण्यात आली. यामुळे प्रशासनही म्हणजे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने बघितलं नाही. ज्या वेळा ह्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी 1-2 कार्यकर्त्यांनी अशी चर्चा चालू झाली की असं झालेलं आहे, त्यावेळेला पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं आणि त्यांनी दाखल केलं. परंतु दाखल करतानाही पोलीस प्रशासनाने इतकी गुप्तता पाळली की ह्या म्हणजे सय्यदला काय हा एक कर्मचारी आहे आणि त्यानं असं काय करू नये, शासकीय कर्मचारी आहे तो, असं काही केलेलं नाही असा आविर्भाव आणला. कारण त्याचं गाव हे शिरोली आहे आणि त्याच्या मामाचं गाव हातकणंगले आहे. तो ज्या वेळा त्या गावात जात होता त्यावेळा प्रत्येकाचे संबंध होते त्याचे, त्यामुळे प्रत्येक जण त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या 4 दिवसापासून हे प्रकरण चालू असताना कुठेही वाच्यता होऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली होती. आता ह्या 2 दिवसामध्ये हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं आणि कोल्हापूर न्यायालयामध्ये ज्यावेळा त्याला हजर करण्यात आलं त्यावेळा हे प्रकरणाची चर्चा झाली. कारण कोल्हापुरामधील न्यायालयामध्ये ही याची चर्चा होऊ नये याची पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती. या पाठीशी पोलीस काय करतात हे पाहणं गरजेचं आहे. अंकिता, तुर्तास धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.